नागपुरात मंगळवारी मुसळधार पाऊस झालाय। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नुकसान झालेलं आहे। नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे। नागपूरच्या स्नेहानगरातील निलेश चिंचोळकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। रात्रभर शेडमध्ये आश्रय घेत त्यांनी जीव वाचवला। आता डोळ्यांसमोर उभा आहे ते फक्त उद्ध्वस्त झालेलं घर, पाण्यात बुडालेली स्वप्न आणि उद्याच्या उदरनिर्वाहाची चिंता। प्रशासनानं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी आणि या परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी आर्त मागणी त्यांनी केलेली आहे। नागपुरात काल आलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान जे आहे ते सामान्य माणसांचे झालेले आहे। नागपुरातील स्नेहानगर परिसरात वास्तव्य करणारे निलेश चिंचोळकर यांच्या घरात पाणी शिरलं आणि त्यांच्या व्यवसायाला सुद्धा जे आहे ते फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मी याच ठिकाणी आपण बघू शकता की निलेश चिंचोळकर जे आहे ते घरगुती मेस चालवत असतात, खानवड चालवत असतात आणि मोठ्या प्रचंड मेहनतीने ते हे संपूर्ण खानवड त्यांनी उभी केली। मात्र कालच्या आलेल्या पावसाने त्यांच्या प्रचंड नुकसान झालेलं आहे। काय सांगा निलेशजी, मोठं नुकसान जे झालेलं आहे, कशी परिस्थिती होती, काय पावसाने एकूण नुकसान केलं आहे? नुकसान म्हणजे 12चा जो पाऊस चालू झाला, आम्हाला वाटलं सर्वसाधारण पाऊस होता, पण तो पावसाचा वेग इतका होता की अक्षरशः इकडून रोडावरून पूर्ण पाऊस असा आला आणि आमच्या घरात पूर्ण 10 मिनिटं असं नव्हतं, आम्हाला काही सावराची वेळ दिली तर पूर्ण पाणी अंदर घुसलं। जवळपास आम्ही जेव्हा बाहेर निघायची कोशिश केली तेव्हा 2 ते 2.5 फूट पाणी आमच्याजवळ होता। कशी तरी माझी छोटी मुलगी मी माझ्या मिसेसला घेऊन बाहेर निघालो, पण त्याच्यात माझं पूर्ण गादी, फ्रीज, मिक्सर जे काही साहित्य आहे सगळं, जे जमापुंजी, जे अन्नधान्य होतं जमा केलेलं, आम्ही तांदूळ, तेल वगैरे का 2-4 दिवसाचं राहते बा आमच्याजवळ, ते सगळंच आमचं पूर्ण वाया गेलं। जसं आहे की आता आम्हाला नव्यानं सुरुवात करायची, तर नव्यानं सुरुवात करायची तर कुठून करायची न कुठून पैसा आणायचा, असं आमच्याजवळ वेळ आलेली आहे। फ्रीज, टीव्ही, मोबाईल खराब झाले, लहान पोराचे कपडे, खाली नाही अन्न आम्हाला पूर्ण खराब होऊन गेला। धान्य पूर्ण, भांडे नाही राहिले, काही नाही राहिले, भांडे वाद गेले ते आमचे पूर्ण। हे सर्व प्रशासनाच्या सिमेंट रोड, नाल्याचे गटर छोटे आहे, इथं हे पाणी साचते वारंवार, हेच प्रॉब्लेम आहे। पूर्ण नुकसान झालं आहे। आर्थिक आमची अशी परिस्थिती आहे, आता उभं राहायची शक्ती नाही आमच्याजवळ। कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मोतुरी, जय महाराष्ट्र, नागपूर। नागपूरच्या बेलतरोडी परिसरात अद्यापही पाणी सदृश्य परिस्थिती आहे। पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नाहीये। पावसामुळे अनेक घरात पाणी शिरल्यानं नुकसान झालंय। शाळा परिसरातही पाणी साचून नुकसान झालेलं आहे। नागपुरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील बेलतरोडी भागातील शाळेतील आणि रस्त्यावरील पाणी अद्याप कायम आहे। पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्यानं रस्त्यावर आणि शाळा परिसरात पाणीच साचलेलं आहे। शहरातील इतर भागातील पाणी कमी झालं असलं तरी कालच्या पावसामुळे अनेक घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। पीओके मध्ये पाक लष्कराकडून आंदोलकांवर गोळी